शिक्षणासाठी आंदोलन म्हणे, पण मग शिक्षण सोडून बाकी विषय तिथे कसे आले? खरंच विद्यार्थ्यांसाठी लढताय की विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करताय? आज हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे आणि काही लोकांना हा प्रश्न आवडणार नाही. नमस्कार मित्रांनो, आज जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. पण मी कोणत्या पक्षाचा नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणून एक प्रश्न विचारतो. जर आंदोलन शिक्षणासाठी आहे तर मंचावर शिक्षणाबद्दल चर्चा झाली पाहिजे ना. पेपर लीक, भरती प्रक्रिया, विद्यार्थ्यांचं भविष्य, परीक्षेतील गोंधळ हे विषय बाजूला ठेवून इतर राजकीय मुद्दे पुढे का आणले जात आहेत? मग सामान्य माणसाला संशय येणार नाही का? आणखी एक गोष्ट मी स्पष्ट सांगतो, सरकारवर प्रश्न विचारणं चुकीचं आहे. लोकशाहीत सरकारला जबाबदार धरणं आवश्यक आहे. जर शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटी असतील तर शिक्षण मंत्र्यांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांचं ऐकलंच पाहिजे, उत्तर दिलंच पाहिजे, कारवाई केलीच पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. पण सरकारला प्रश्न विचारण्याच्या नावाखाली जर आंदोलनाचा मूळ विषयच बदलला जात असेल तर प्रश्न आंदोलनावरही विचारले जाणारच. आज काही लोक अशी परिस्थिती निर्माण करतायत की जणू देशात काही झालेलंच नाही. पण वास्तवाकडे पाहायला हवं. गेल्या काही वर्षात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आलं. डिजिटल शिक्षणाला मोठं प्रोत्साहन मिळालं. नवीन IIT, IIM आणि इतर उच्च शिक्षण संस्थांचा विस्तार झाला. स्टार्टअप संस्कृतीला देखील चालना मिळाली. भारतातील तरुणांना जागतिक स्तरावर संधी निर्माण करण्याची अनेक धोरणं राबवली गेली. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण परिपूर्ण आहे, पण जे चांगलं झालं ते मान्य करायला धैर्य लागतं. माझ्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. म्हणूनच जर विद्यार्थ्यांच्या समस्या असतील तर त्यांचं समाधान संवादातून आणि धोरणात्मक निर्णयातून व्हायला हवं. पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला गेला तर सर्वात मोठं नुकसान विद्यार्थ्यांचंच होणार आहे. माझा शेवटचा प्रश्न, जर आंदोलन शिक्षणासाठी आहे तर प्रत्येक भाषणात शिक्षणाचा मुद्दा सर्वात मोठा का दिसत नाही? विद्यार्थ्यांचं भविष्य महत्त्वाचं की राजकीय अजेंडा? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारला पाहिजे. सरकारला प्रश्न विचारा, जबाबदारी मागा, पण आंदोलन करणाऱ्यांनाही प्रश्न विचारा. कारण लोकशाही म्हणजे फक्त सरकारला उत्तरदायी धरलं नाही तर प्रत्येक सार्वजनिक आंदोलनालाही उत्तरदायी धरलं पाहिजे. आणि शेवटी एवढंच, माझ्यासाठी भारत प्रथम, विद्यार्थ्यांचं भविष्य प्रथम आणि राजकारण नंतर. आणि म्हणूनच माझी अपेक्षा आहे, शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावेत आणि जे कोणी विद्यार्थ्यांच्या नावाने आंदोलन करत आहे त्यांनाही शिक्षण हाच केंद्रबिंदू ठेवावा. जय हिंद, वंदे मातरम.